नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा. माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करते आहे संक्रांतीसाठीचा स्पेशल लूक. आपल्याला माहितीच आहे की संक्रांत आली म्हणजे सगळ्या बायकांना नटण्याचा किती मोह होतो तो. आणि पहिली संक्रांत ज्यांची असेल त्यांना तर हलव्याचे दागिने घालून नटून थटून संक्रांत साजरी करायची असते. आणि शक्यतोवर आपण संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या साड्या घालतो. आणि आज मी सुद्धा एक काळ्या रंगाची सुंदर अशी साडी घातली आहे, जी की ऊब शोषणारा कलर असतो आपला काळा रंग, त्यामुळे आपण शक्यतोवरती काळ्या रंगाच्या साड्या घालतो. चला तर आता मेकअपला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी छान असा फेस क्लीन करून घेऊयात. त्याला थोडं ड्राय होऊ देते आणि त्यानंतर मी यूज करते आहे टोनर. ही स्टेप तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, कारण थंडीच्या दिवसामध्ये स्किन ही खूप जास्त ड्राय अशी होते, त्यामुळे ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतरची स्टेप आहे मॉइश्चरायझरची. मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर घेतलं आहे. हे मॉइश्चरायझर आपल्याला खूप जास्त हायड्रेशन प्रोव्हाइड करते, स्पेशली हिवाळ्याच्या दिवसामध्ये. बजेट फ्रेंडली आणि थोडं हाय रेंज, मीडियम रेंजमध्ये येते हे मॉइश्चरायझर. त्यानंतर मी यूज करते आहे स्विस ब्युटीचं प्रायमर आणि ते छान जिथे पोर्स आहे तिथे अप्लाय करून घेते आहे. ज्यांना पोर्स नसतील ते लोक ही स्टेप स्किपसुद्धा करू शकतात. हे कुठलेही प्रायमर अप्लाय केल्याने पोर्स जे आहे ते कम्प्लिटली हाईड होत नाहीत, पण थोड्या प्रमाणामध्ये ते कमी दिसू लागतात. आता मी यूज करते आहे करेक्टर. ऑरेंज आणि येलो हे दोन्ही करेक्टर मी मिक्स केले आहेत आणि जिथे मला डार्क सर्कल आहे आणि पिंपल्सचे डाग आहे तिथे मी हे करेक्टर यूज केलं आहे. ज्यांना असं वाटत असेल नॅचरल लुक ठेवायचा असेल आणि डार्क सर्कल हे कमी असतील तर त्यांनी ही स्टेप स्किप करून डिरेक्टली फाउंडेशन अप्लाय केलं तरी चालेल. आता मी या दोघांना छान असं मिक्स केलं आहे आणि अप्लाय करून घेतलं आहे. त्याला छानपैकी ब्लेंड करून घेते आहे. ब्लेंडिंग ही खूप हलक्या हाताने करून घेतली आहे. त्यानंतर मी यूज करते आहे MMSचं फाउंडेशन. हे फाउंडेशन मी एका ब्रशवर घेतलं आहे. त्या एका ब्रशला जेवढं फाउंडेशन लागलं आहे त्या ब्रशने माझा कंप्लीट फेस आणि नेक हा कंप्लीट झाला आहे. त्यामुळे फाउंडेशनची क्वांटिटी ही नेहमी कमी घ्यायची, कारण का जास्त फाउंडेशन घेतलं तर तो मेकअप जो आहे बेस केकी किंवा पॅची दिसतो आणि ब्लेंडिंगला तसाच वेळसुद्धा खूप लागतो. त्यामुळे प्रोडक्ट हे खूप कमी घ्यायचं. आता मी छान ब्लेंडिंग ही करून घेतली आहे. सेल्फ मेकअपसाठी कुठली फाउंडेशन यूज करायची, कुठली मेकअप प्रोडक्ट यूज करायची, त्यावरसुद्धा मी एक लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. आता फाउंडेशन हे माझं छानपैकी अप्लाय करून झालं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे हायलायटिंग. हाय पॉईंट्सवरती मी माझ्या स्किन टोनपेक्षा 2 शेड लायटर शेड यूज केला आहे. तुम्ही फाउंडेशनचा शेड घेऊ शकता किंवा कन्सिलरचा शेडसुद्धा घेऊ शकता आणि हाय पॉईंट्सवरती तो अप्लाय करायचा. त्यामुळे काय होतं ना, आपल्या फेसचे जे फीचर्स आहेत ते खूप छान असे उठून दिसतात. त्यानंतर आपण करूयात कॉन्टोरिंग. कॉन्टोरिंगसाठी मी माझ्या शेडपेक्षा 2 ते 3 शेड डार्कर असा फाउंडेशन घेतला आहे, कन्सिलर घेतला आहे आणि ते छान असं जॉ लाईनच्या खाली अप्लाय केलं आहे आणि नोज कॉन्टोरिंगसुद्धा केलं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कॉन्टोरिंग करते आहे ते. त्याला छान असं ब्लेंड करून घेतलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जो कुठला डार्कर शेड असेल तो तुम्ही यूज करू शकता. तुमच्या शेडपेक्षा 2 ते 3 शेड डार्कर असा. तुम्ही बघू शकता कॉन्टोरिंगमुळे फेस हा किती छान स्लिम दिसायला लागला आहे. त्यानंतर मी यूज करते आहे ब्लशर कॉन्टोरिंगच्या जस्ट वरती अप्लाय केला आहे आणि त्याला छान ब्लेंड करून घेतला आहे. ब्लशर कॉन्टोरिंग यांनी आपले जे फीचर्स आहेत ते छान उठून दिसतात. तुम्ही बघू शकता की ब्लशर हे सुद्धा खूप छान अप्लाय झालं आहे. आता हे सगळे लिक्विड आणि क्रीम प्रोडक्ट मी अप्लाय केले आहेत. ह्याला लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी मी त्याला लूज पावडर यूज करते आहे लॉरा मर्सियरची आणि त्यांनी त्याला छानपैकी बेक करून घेते आहे, म्हणजे त्याला लॉक करते आहे. त्यामुळे जे आपले प्रोडक्ट आहेत ते निघणार नाहीत आणि आपला बेस जो आहे हा लॉंग लास्टिंग राहील. त्यानंतर मी खूप इझिली नॉर्मल असं आपलं काजळ अप्लाय करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लोअर वॉटरलाईनला आणि अप्पर वॉटरलाईनला मी काजळ अप्लाय करून घेतलं आहे जस्ट. त्यानंतर आपण करूयात आय मेकअप हा खूप सोपा ठेवला आहे, तुम्ही बघू शकणार, कुणीही करू शकेल असा. सगळ्यात आधी मी ब्राऊन कलर घेतला आहे आणि त्याने एक क्रीज तयार केली आहे.
त्यानंतर मी घेतला आहे डार्कर ब्राऊन कलर आणि त्याने लोअर क्रीज लाईन तयार करून घेतली. नेक्स्ट मी यूज केला आहे पिवळा रंग, आयबॉलला तो लावलेला आहे. त्यानंतर मी अप्लाय करते आहे काजळ अप्पर वॉटर लाईनला आणि त्याला छान असं ब्लेंड करून घेते आहे. आणि त्यानंतर मी घेतला आहे गोल्डन कलर शिमरी आहे, जो मी आयबॉलवरती लावते आहे. त्यानंतर सेम मी ब्राऊन कलर आणि पिंक कलर खाली मिक्स करून वॉटर लाईनच्या खाली अप्लाय केला आहे. त्यामुळे काय होतं की ज्या आपल्या लाईन्स आहेत डोळ्याखाली त्या हाईड होतात. तुम्ही बघू शकता आय मेकअप केल्यामुळे डोळे हे खूप छान मोठे दिसायला लागतात. आणि हा झाला आहे कंप्लीट आय मेकअप. त्यानंतर मी अप्लाय करते आहे मस्कारा. तुम्ही बघू शकता मस्कारासुद्धा मी लावून घेतला आहे. त्यानंतर आपण करूयात आयब्रो फिलिंग. आयब्रो फिलिंगसाठी मी घेतला आहे स्विस ब्युटी पॅलेट, त्यामधला ब्राऊन कलरचा शेड घेतला आहे आणि छान दोन्ही आयब्रोज ह्या जिथे विरळ वाटते तिथे छान फिल करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही आयब्रो छान फिल करून झाले आहेत. त्यानंतर मी फिनिशिंगसाठी परत एकदा पावडर फॉर्ममध्ये कॉन्टोरिंग आणि ब्लशर अप्लाय केला आहे. आणि लास्ट स्टेप आहे लिपस्टिकची. लिपस्टिकसाठी मी ब्राऊन कलरची लिपस्टिक अप्लाय केली आहे, त्यामुळे एक नॅचरल लुक असा दिसतोय. डे लाईटमध्ये खूप सुंदर ही लिपस्टिक वाटते. लिपस्टिक ही छान अशी अप्लाय झाल्यानंतर मी सेटिंग स्प्रे यूज करते आहे. हा आहे माझा कंप्लीट फायनल लुक. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.